हा कधी तुम्हाला बाजारात मिळाला मासा तर तुम्ही नक्की करून बघा। मासा खाल्ल्याने शरीराला प्रथिनं, ओमेगा 3, विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात। तर त्याच्यामधला काटा जो आहे तो औषधासाठी, सर्जिकल धागे, सौंदर्य प्रसाधने आणि औद्योगिक उपयोगासाठी पण मौल्यवान आहे। त्यामुळे या माशाला समुद्र सोने असेही म्हणतात आणि या माशाला परदेशात सुद्धा खूप मागणी आहे। त्यामुळे हा मासा जास्त किमतीला विकला जातो आणि हा मासा हाडाच्या कमकुवतपणासाठी सुद्धा उपयोगी आहे। हा मासा खाल्ल्याने आपल्या आरोग्याला सुद्धा याचा फायदा मिळतो। याच्यामुळे मेंदूला, हृदयाला, त्वचेला फायदा मिळतो। हा मासा पूर्ण बोनलेस आहे, फक्त मध्ये एक त्याचा बोन असतो आणि बाकी बिलकुल काटे नसतात। घोळ माशाचं कालवण करण्यासाठी इथे त्याचा मसाला मी तयार करून घेत आहे। त्यासाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। हे बघा, असे त्याचा मी बारीक काप करून घेतलेले आहे। तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। हे जे सुकं खोबरं आहे कापून घेतलेलं ते मी आता मिक्सरमध्ये टाकून पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं मी बारीक वाटून घेतलेलं आहे। याच्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाहीये। एका वाटीमध्ये काढत आहे। हिरवं वाटण मी तयार करत आहे। याच्यासाठी मी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे। 3 इंच आलं मी कापून घेतलेलं आहे। 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या आहेत। 4 लवंगी हिरव्या मिरच्या आहेत। लिंबा एवढी मी चिंच घेतलेली आहे आणि बघा इथे 1 टेबलस्पून होईल एवढा पुदिना आहे। आता हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। वाटण्यासाठी इथे मी थोडंसं पाणी टाकत आहे। हे बघा, मी असं थोडंसंच पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे। हे मी एका वाटीमध्ये काढत आहे। या माशाला आता मी मसाला लावून घेत आहे। हिरवं वाटण केलेलं आहे टाकत आहे। 2 टीस्पून मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे। 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून मी काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे। हे सर्व मसाले मी याच्यात टाकत आहे। हे मसाले फिशला लावून घ्यायचे आहेत। अर्धा वाटी मी सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे। तुम्हाला माशाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही खोबरं टाकू शकता। सुकं खोबरं पण लावल्यानंतर याला मी या मसाल्यामध्ये 15 मिनिटं हा मासा मुरवत ठेवणार आहे। गॅसवर कढाई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून एवढं तेल टाकत आहे। तेल गरम झालेलं आहे आणि हा मॅरिनेट केलेला जो मासा आहे आता मी तेलामध्ये टाकत आहे। मासा आता मी परतून घेत आहे। मासा आता चांगला परतला पण गेला आहे। बघा, मी दोन्ही बाजूने याला परतून घेतलेला आहे। हा मासा शिजायला वेळ लागत नाहीये, अगदी 5 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते। मिक्सरमध्ये मी वाटलेलं जे आहे त्यामध्ये मी पाणी टाकून हे पाणी आता याच्यामध्ये टाकत आहे। या माशाला जास्त ग्रेव्ही करायची नाहीये, अगदी थोडीशीच करायची आहे। त्यामुळे पाणी टाकताना तुम्ही बेताचंच पाणी टाका, कारण हा मासा परततानाच शिजतो। त्यामुळे पाणी जर तुम्ही जास्त टाकलं तर त्याचा एकदम चुराव होऊन जाईल माशाचा। तर ही एक काळजी तुम्ही नक्की घ्या। 2 मिनिटासाठी याच्यावर मी झाकण ठेवत आहे। झाकण काढायचं आहे। माशाची ग्रेव्ही बघा तयार झाली आहे आणि मी जास्त ग्रेव्ही केलेली नाहीये आणि याला जर पातळ ग्रेव्ही केली तर एवढं टेस्टी लागत नाही, पण तुम्ही अशा प्रकारची जर ग्रेव्ही केलीत ना तर मासा खायला खूपच टेस्टी लागतो। मी गॅस बंद करत आहे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। बघा, माशाला मी जास्त ग्रेव्ही केलेली नाही, अगदी थोडीशीच केलेली आहे। मी सुद्धा असं घोळ माशाचं कालवण एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। फॅमिली फ्लेवर्सला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला मिळतील। धन्यवाद।